A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। चुकून दुसऱ्या फोनपेला गेलेले 80,000 सायबर सेल हिंगोलीच्या प्रयत्नामुळे तत्काळ परत मिळाले। दिनांक 26 मार्च 2026 रोजी फिर्यादी इसम नामे अशोक सूर्यभान लठाड वय 45 वर्ष राहणार जाम तालुका पातूर जिल्हा अकोला यांनी आपल्या आईच्या उपचाराकामी वर्धा येथे त्यांच्या भावाच्या फोनपे नंबरवर 80,000 रुपये पाठवले, परंतु फोनपे मोबाईल नंबरचा एक नंबर चुकल्यामुळे सदर 80,000 हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरातील एका महिलेच्या अकाउंटवर गेले। सदर चूक कळल्यानंतर फिर्यादी अशोक लठाड यांनी सदर महिलेला संपर्क केला असता सदर महिलेने मोबाईल नंबर स्विच ऑफ करून कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर तक्रारदारांनी सायबर सेल हिंगोली येथे येऊन घटनाक्रम सांगितला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे यांनी सदर मोबाईलचे डिटेल्स घेतले। सदर महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण उल्हासनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न। सायबर सेल हिंगोलीने कल्याण तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे कल्याण तालुका पोलीस स्टेशन यांच्यामार्फत उल्हासनगर येथील सदर महिलेचा पत्ता मिळवला। चुकून गेलेले 80,000 रुपये तत्काळ परत करा, अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत बजावले असता सदर महिलेच्या नातेवाईकांनी तक्रारदार अशोक लठाड यांचे 80,000 रुपये तत्काळ परत केले। आईच्या हॉस्पिटलच्या कामासाठी पाठवलेले पैसे अचानक दुसऱ्या अकाउंटवर गेले व ज्यांच्या अकाउंटवर गेले त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदार अशोक लठाड यांच्यासमोर आईच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु सायबर सेलच्या मदतीने तक्रारदार यांचे पैसे तत्काळ परत मिळवून दिल्याने तक्रारदार अशोक लठाड यांनी हिंगोली पोलिसांचे आभार मानले। सदर कारवाई डॉक्टर नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री कमलेश मीना अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री मोहन भोसले स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस अंमलदार प्रदीप झुंगरे, मारुती काकडे, प्रणिता मोरे यांनी केली। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।